नामांकनाच्या अंतिम दिनी बडनेरा मतदारसंघात दिग्गज उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी युवा स्वाभिमानतर्फे रवी राणा यांनी आपलं नामांकन दाखल केलं, तर काँग्रेसतर्फे सुलभा खोडके यांनी आपली उमेदवारी दाखल केली। भाजपतर्फे तुषार भारतीय बडनेरा मतदारसंघ लढवत आहेत, तर मनसेचे प्रवीण डांगे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। त्यांनी आपली नामांकनं दाखल केली आहेत। बडनेरा मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी अंतिम दिनी आपले नामांकन दाखल केले, त्यामुळे सर्वत्र एकच गर्दी दिसून आली। काँग्रेसतर्फे सुलभा खोडके यांनी आपलं नामांकन दाखल केलं। मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या समवेत होते। काँग्रेसचे झेंडे फडकवत नारेबाजी करत ढोल ताशांच्या गजरात ही रॅली आली। यावेळी सुलभा खोडके यांच्या समवेत महापौर रीनानंदा होत्या। काँग्रेसकडून आपण निश्चितच निवडून येणार असा विश्वास सुलभा खोडकेंनी व्यक्त केला। मी सहकारामधून समाजकारणाकडे आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि सामाजिक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून मी राजकारणात आली आणि राजकारणात आल्यानंतर 2004 मध्ये एका पक्षाने मला तिकीट दिली होती। पक्ष वाढवत असताना पक्षही वाढवला, त्याच्यावर लोकांचं संघटन वाढवलं, लोकांच्या मदतीसाठी घेतली। त्यामुळे व्यक्ती संघटन म्हणून या ठिकाणी लोकांच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत असल्यामुळे मी कुठल्या पक्षात आहे, कुठल्या पक्षात नाही, एक पक्षाचं रोपटं लावलं तर त्याचं वटवृक्ष केलं होतं। प्रतिस्पर्धी कोणाला वाटतं? वटवृक्ष केलं होतं, म्हणून आज या ठिकाणी पक्षाने कारवाई केल्यानंतर मी आज या ठिकाणी अपक्ष म्हणून तयार केली होती। काँग्रेसने माझ्यावर विश्वास टाकला आणि या काँग्रेसने विश्वास टाकला नंतर मी आज ही निवडणूक झोपा राहणार आहे काय? 100% झोपा राहणार आहे, 100% निवडून येणार। आपली प्रतिस्पर्धा कोणासोबत? माझ्यासोबत प्रतिस्पर्धी कोणीच नाही आहे, कारण 2004च्या आधीचा जो मतदारसंघ होता एका शिवसेनेकडे होता, त्यांनी कोणते कामं केले, विकास झाला नाही। 2004 ते 2009 मध्ये मी विकास केला, कामाला सुरुवात झाली होती। 2009 नंतर जी पाहिली नौटंकी पाहिलेली आहे, फोटो पाहिले, बॅनर पाहिले, त्याच्यामुळे लोकांचा विश्वास उडाला। सुलभाताई पाहिजे आहेत म्हणून लोक आज माझ्यासोबत आहे। पक्षाने एक राष्ट्रीय पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि राष्ट्रीय पक्षाने विश्वास ठेवून या ठिकाणी मला पंजाब तिकीट दिली। त्याबद्दल या ठिकाणी काँग्रेसच्या त्या ठिकाणी उमेदवारी मी भरणार आहे आणि निश्चितच मला या ठिकाणी विश्वास है बडनेरा मतदारसंघाची जनता माझ्यासोबत राहील आणि निश्चित 100% निवडून येईल। ये थे कांग्रेस के उम्मीदवार सुलभाताई खोड़के, जो कांग्रेस के प्रत्याशी है। देखना है आगे बडनेरा विधानसभा क्षेत्र में क्या स्थिति होती है। बजरंगी लड़ाई होने वाली है। सेना, बीजेपी, कांग्रेस और राष्ट्रवादी के उम्मीदवार है। सभी अपने अपने मतों के लिए दावा कर रहे हैं। देखना है यश किसे मिलता है। कैमरामैन सतीश गवई के साथ मैं शेख महमूद।